शेतकरी बांधवांनो नमस्कार, मी तुमचा मित्र राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आज आपण हा जो काही व्हिडिओ घेत आहे कांदा पिकासाठी खताचा दुसरा डोस काय टाकायचा, जो काही उन्हाळ कांदा आहे किंवा रांगडा कांदा असेल ह्याच्यासाठी दुसरा डोस काय टाकला पाहिजे त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ घेतोय। त्याचबरोबर हे जे काही वावर आहे कांद्याचं, हे नाशिक ते पुणे हायवे ह्या मार्गावर हे सायखिंडी गाव आहे, इथं हा कांद्याचा प्लॉट आहे। याच्यावरती आपण कांद्याचा एक पहिला व्हिडिओ बनवला होता खताच्या डोससाठी। जो खताचा डोस दिला होता पहिला तो आपण ह्याच वावरामध्ये बनवला होता। ती बाबळ दिसतीये बघा तिकडं, त्या बाबळी जवळ हाच प्लॉट आहे तो। मी यूट्यूबवर जो काही व्हिडिओ टाकलेला होता पहिला, ते भरपूर शेतकरी बांधवांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे। त्याचबरोबर पाहून त्या शेतकरी बांधवांनी तो खताचा डोस वापरलेला पण आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीने रिझल्ट सुद्धा आलेले आहेत। तर आपल्यासोबत ह्या शेताचे जे काही मालक आहेत, वावराचे मालक आहेत, बागायतदार आहेत, सर आपला एक परिचय करून द्या। सर नमस्कार, माझं नाव जालिंदर गांडोळे आहे, राहणार सायखिंडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। बरं, तर शेतकरी बांधवांनो, या कांदा प्लॉटमध्ये मी पहिला व्हिडिओ बनवला होता खताचा डोस काय टाकायचा। तर आपण कांदा पिकाला दुसरा खताचा डोस काय टाकला पाहिजे त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देतो। तर कांदा पिकाला दुसरा डोस हा कमीत कमी 40 दिवस किंवा जास्तीत जास्त 45 दिवस ह्याच्या आतमध्ये झालं पाहिजे। कारण त्याला कारण असं आहे, कांदा पीक 40 ते 45 दिवस झाल्यानंतर कांद्याची मान जाड झाली पाहिजे। कांद्याचं साईज जी काही आहे, कांद्याला खाली साईज वळायला आपल्याला पुढे जो काही पोटॅश नावाचा घटक लागणार आहे तो खूप अत्यंत गरजेचा आणि तो पिकाला जरा लवकर गेला पाहिजे। कारण ते जमिनीत टाकल्यानंतर पोटॅश हा घटक जमिनीत टाकल्यानंतर 40 ते 45 दिवसानंतर काम करतं। म्हणून तुम्ही जो काही दुसरा डोस आहे खताचा तो तुम्ही 40 किंवा 45व्या दिवशी तुम्ही त्याच्या आतमध्येच हा डोस टाकायचा प्रयत्न करा। तर दुसरा डोस टाकताना कांदा पिकाला एकरी 10-26-26 एकरी 2 बॅग टाकायचे आहे तुम्हाला। त्याचबरोबर तुम्हाला जर 10-26-26 जर नाही मिळालं तर त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही 8-21-21 टाकू शकता, किंवा तुम्हाला ते पण नाही भेटलं तर तुम्ही 9-24-24 टाकू शकता। एकरी तुम्हाला 2 बॅग घ्यायचे। 10-26-26 घेताना त्याच्यामध्ये नायट्रोजन 10%, 26% फॉस्फरस आणि 26% पोटॅश आहे। तर ह्या कांदा पिकाला जे 40 दिवसाची 45 दिवसाची ज्यावेळेस स्टेज राहते, कांद्याची मान जाड झाली पाहिजे, पंजा झाला पाहिजे, पातींची संख्या निघाली पाहिजे व माना जाड होऊन खाली साईज आपली कशी होईल ह्याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे। तर ह्याच्यामधला जो काही 26% फॉस्फरस असेल तो तुमची पात मान जाड करायला कामी येणार आहे, आणि 26% जो काही पोटॅश आहे तो जमिनीत टाकल्यानंतर 40 ते 45 दिवसामध्ये लागू होणार आहे। त्याच्यामुळे तुमच्या कांद्याचं वजन असेल, साईज असेल, ते वाढण्यासाठी एकदम चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला एकरी त्या 2 बॅगा टाकून त्याच्यानंतर तुम्हाला बेनसल्फ असेल, सल्फर, जर तुमच्या मार्केटला बेनसल्फ भेटत नसेल तुम्ही टेक्नोझेट टाकू शकता, किंवा तुम्ही जिंदा म्हणून एक सल्फर आहे सुमिल केमिकलचं ते टाकू शकता, किंवा फर्टिस सुद्धा टाकू शकता। जर बेनसल्फ जर मिळालं तर एकरी तुम्हाला 10 ते 15 किलो टाकायचे। जर पहिल्या डोसला तुमच्याकडून जर चुकून विसरून राहिला असेल, टाकलं नसेल, तर दुसऱ्या डोसला तुम्ही 15-20 किलोपर्यंत टाकू शकता। आजच्या घडीला सल्फर हे एक शेतीमधलं सोनं म्हटलं तरी चालेल, कारण सल्फरचं एवढं भारी महत्त्व आहे। तुमच्या जमिनीतले दिलेले जे काही घटक आहेत ते उचलण्यासाठी तुम्हाला सल्फर एकदम चांगल्या पद्धतीनं काम करतं। त्याचबरोबर शेतकरी बांधव जे वेगळं जे अनावश्यक जो काही खर्च करतो, मुळीवाडीचं टाका, हे टाका, हे चंटीबंटी काहीतरी टाकण्यापेक्षा मी शेतकरी बांधवांना एकच सांगू शकतो की कांदा पीक करत असताना कांद्याला सगळ्यात महत्त्वाचा जो काही घटक आहे, सगळ्यात गरजेचा जो काही घटक आहे, कांद्याला जो काही तिखटपणा येणार आहे, मूळकूज असेल, कांद्याची टिकवण क्षमता असेल, ही तुमच्या सल्फरमुळे चांगली येणार आहे। कांद्यात सगळ्यात महत्त्वाचा रोल सल्फरचा आहे, म्हणून तुम्ही सल्फर न चुकता कांद्याला टाकला पाहिजे। 10-26-26च्या 2 बॅग, सल्फर 10 ते 15 किलो, व तिसरी गोष्ट तुम्हाला एमओपी टाकायचं आहे, तुम्हाला 25 किलो एकरी टाकायचं आहे। एमओपी हे पीडीएम पोटॅश वगैरे त्या टाईपमध्ये नको आहे। एमओपी हे स्टँडर्ड कंपनीचं, स्टँडर्ड क्वालिटीचं, थोडं कॉस्टली असेल तरी चालेल, पण ते तुम्हाला 25 किलो घ्यायचं आहे। एकरी तुम्हाला अशा पद्धतीने डोस करायचा आहे मित्रांनो। हा डोस तुम्ही 40 ते 45 दिवसाच्या मध्येच करा। जास्त लेट करशाल तर तुमच्या कांदा पिकाला जो पोटॅश घटक आहे तो लागू पडणार नाही, कारण पोटॅश लागू व्हायला 40 ते 45 दिवस जातात। 40-45 दिवसानंतर 60 ते 65 दिवसात तो पोटॅशचं कार्य म्हणजे ते लागून जातं। तोपर्यंत फॉस्फरस हा 19व्या दिवशी लागतो, 32व्या दिवशी संपून जातं। तुमचं जे नायट्रोजन आहे ते दुसऱ्या दिवशी लागतं आणि 8व्या दिवशी संपून जातं। या अशा पद्धतीनं तुम्हाला हे खताचा डोस करायचा आहे। तर आपल्यासोबत जालिंदर भाऊ आहेत। जालिंदर भाऊंच्याच प्लॉटमध्ये आपण कांद्याचा पहिला खताचा डोसाचा जो काही व्हिडिओ बनवला होता, आज त्याच प्लॉटमध्ये आपण आलेलो आहे। प्लॉटची कंडिशन बघा, प्लॉट तुम्ही कशी काळोखी वगैरे एकदम सुपर, म्हणजे हे वांगे असतील, टोमॅटो असतील, काकडी असतील,
हे पिकं करतात, ह्यांच्याकडे कायम पिकं राहतात आणि ह्यांच्याकडे माझा कायम सल्ला आहे. तर जालिंदर भाऊनी पहिला डोस केलेला आहे, आपण ह्यांच्याकडून जाणून घेऊया. जालिंदर भाऊ, तुमच्या कांद्याला आज तुमच्या कांद्याचं वय किती 40-45 दिवस असेल, हो. तुम्ही कांद्याला किती फवारण्या केल्या, मी सांगितलेला डोस दिला, तुम्हाला काय फरक वाटला खरोखर सांगायचंय तुम्हाला व्हिडिओमध्ये. माझा पहिला डोस झाला कांद्याला, त्याच्यानंतर 2च फवारण्या झाल्या आतापर्यंत. बर. आणि तिसरा डोस आपला दुसरा डोस पण होऊन गेला. हम्म. माझे कांदे आज 50 दिवसाचे आहे. बर. प्लॉट एक नंबर टॉप कंडिशनला आहे. प्लॉटला कुठं पातीत थ्रिप्स मावा अजिबात नाही, पंजात बी पात एकदम कडक आहे. बर. सगळा प्लॉट एक नंबर आहे आजच्या. आणि राठोड साहेबांचे 3 वर्षापासून मला मार्गदर्शन आहे. मी माझ्याकडे वांग्याचे प्लॉट आहे, टोमॅटोचे प्लॉट काढले, काकडीचे प्लॉट काढले, आता टरबुजाचा पण प्लॉट आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली. एक नंबर कंडिशनला आहे. बर. तुम्ही 100% समाधानी आहेत का? आज हो. पिकाकडे बघितल्यावर तुम्हाला समाधान वाटतं का तुमच्यावर? हो, 100% समाधानी आहे. बर. तर शेतकरी बांधवांनो, त्यांनी आज त्यांची मला वाटते कांद्याची जी काही लागवड आहे ही 12 नोव्हेंबरची लागवड आहे. 12 नोव्हेंबर 2-3 दिवस लागवडीला गेले असतील त्यांचे. आज तारीख 8 जानेवारी 2026, म्हणजे 12 नोव्हेंबर 2025ला लागवड होऊन आज तारीख आहे 8 जानेवारी 2026. म्हणजे हा जो काही कालावधी ह्याच्यामध्ये यांचा कांदा एक नंबर झालेला आहे. 2 फवारण्या त्यांना सांगितलेले कामकाज वेळेत केलेले आहे त्यांनी. आणि कांद्याचा जो काही मान असेल, पंजा असेल, एकदम सुपर. आणि काळोखी जी आहे ती एक नंबर आहे. आणि दुसरा जो काही डोस त्यांनी टाकलेला आहे तो सुद्धा लागू झाल्यावर त्यांना कांद्याची साईज एक नंबर जाणवणार आहे. तर मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. आणि दुसरा गरजेचा जो काही डोस आहे तोच तुम्ही गरजेचा डोस तुमच्या पिकाला वापरला पाहिजे. 17 लोकांचा सल्ला घेण्यात मजा नाही. कोणत्याही एकाच व्यक्तीचा सल्ला घ्या. मार्केटमध्ये खूप लोक वायबल करणारे आहेत. कोणत्याही एकाच व्यक्तीचा सल्ला घेऊन आपली शेती सुधारा. त्याचबरोबर मी एक स्लरीचा एक व्हिडिओ टाकलेला आहे शेतकरी बांधवांच्या, अत्यंत गरजेचं आणि कमी खर्चाचं. म्हणजे शेतीला आज ICU मधून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला एक स्लरी म्हणजे ऑर्गॅनिककडे सुद्धा वळलं पाहिजे थोडंफार. आणि ती काळाची गरज आहे. ती सुद्धा स्लरी मी यूट्यूबला टाकलेली आहे, तुम्ही ती पाहू शकता. आणि आपलं पीक सुधारा. ओके, धन्यवाद.